आचरण कर सगळ्यांनाच आवडत नाही. तुमच्या पुण्यकर्माने तुम्ही इथे आहात आणि म्हणून आपण धम्म समजून घेतला पाहिजे, नाही का? भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, ते लोक धम्मामध्ये सतत उन्नती करतात, ते लोक धम्मामध्ये सतत उन्नती करतात ज्या लोकांमध्ये 4 गोष्टी राहतात. 4 गोष्टी, 4 अंग किंवा 4 गोष्टी ज्या माणसामध्ये असतात ते धम्मामध्ये सतत उन्नती करतात, त्याची कधी अधोगती होत नाही. आणि दुसऱ्या एका उपदेशामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की हे 4 गुण असे आहेत, हे 4 गुण जर तुमच्यामध्ये असतील तर भगवंताचा धम्म अस्तित्वात राहतो आणि भगवंताचा धम्मसुद्धा वृद्धिगत होतो, धम्मसुद्धा वाढीस लागतो, नाही का? आणि म्हणून हे 4 गोष्टी समजायला पाहिजे. बघा, बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं, मी जो तुम्हाला हा धम्म दिला आहे ते गळ्यामध्ये तुम्हाला मडकं अडकून दिलं नाही आहे, नाही का? बाबासाहेबांनी म्हटलं का, आता आज जवळच दिवस आला तो, बाबासाहेबांनी म्हटलं की मी तुम्हाला हा जो धम्म दिला तो तुम्हाला मडकं गळ्यात दिलेलं नाही आहे, तुमच्यावर जबाबदारी दिली आहे. आणि जबाबदारी काय आहे, जर ती जबाबदारी तुम्ही पूर्ण केली नाही तरी दुसरे लोक म्हणतील की या महाराणी धर्माला पाठवलं, नाही का? तुमची जबाबदारी काय आहे की ह्या भगवंताच्या धर्माला तुम्हाला समोर नेता आलं पाहिजे. जर समोर नेता येत नसेल तर तिथेच ठेवा, समोर नेता येत नसेल तिथेच ठेवा, पण त्याला पाठीमागे देऊ नका, त्याला पाठीमागे देऊ नका, नाही काय? बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि बाबासाहेबांची आज्ञा आहे आपल्यासाठी. तुमच्यावर जबाबदारी आहे की समोर नेता आलं पाहिजे, नाही तर तिथंच ठेवा. पण नाही जर असं केलं नाही तरी दुसरे लोक म्हणतील की हे महाराणी धर्म पाठवला, नाही का? मग धम्माला जर आपल्याला समोर न्यायचं असेल तर मग आपल्याला हे 4 गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही 3 रत्नाप्रती श्रद्धावान वाटले पाहिजे. भगवंताविषयी खूप श्रद्धा असली पाहिजे, धम्माविषयी खूप श्रद्धा असली पाहिजे, संघाविषयी खूप श्रद्धा असली पाहिजे. आता श्रद्धेच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्त माहिती नसते, खास करून खेड्यापाड्यातल्या लोकांना किंवा ज्या भागामध्ये भिक्षू लोक जात नाही त्या लोकांना तेवढं कळत नाही. तुम्ही बघा, आज कमीत कमी व्हिडिओमध्ये पाहता, नाही का, की बौद्ध लोक कसे राहतात बघा. तुम्ही कधी आमचे विहार पाहिले की तुम्ही आमच्या महामेळाचे श्रीलंकेचे विहार बघितले, यूट्यूबला बघितले ना, किती सुंदर आहे. हां, तर ते विहार एवढे सुंदर असतात, इमॅजिन करू शकत नाही, फार सुंदर, बघता क्षणीच असं मन प्रसन्न होणारे बघतात आणि भव्य असतात. तुम्ही श्रीलंकेमध्ये बघा, थायलंडमध्ये, ब्रह्मदेशामध्ये पहा, जेवढेही लोकांचे घर असतात त्या घरापेक्षा कितीतरी मोठं भव्य राजमहालासारखं विहार बनवतात. लोक विचार असं कशामुळे होते? श्रद्धेमुळे होते, श्रद्धेमुळे होते. त्यांना माहीत राहते की भगवान कोण आहे, नाही का? भगवान बुद्ध कशी लोकनाथ तथागत अर्हत सम्यक समृद्ध आहे, सगळ्या देवता मनुष्यांचे गुरु आहे. जेव्हा अशा व्यक्तीला समजते आणि श्रद्धा राहते त्यावेळेस ते त्या पद्धतीने बनवतात आणि तसेच ते पुण्य करतात. बघा, भगवान बुद्धांचं म्हणजे विहाराकडे जाताना घरून जेव्हा विहाराकडे निघतात, पहिला पाऊल ठेवतात तेव्हा मनात कुशल चेतना उत्पन्न करतात की मी भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताच्या वंदनेसाठी, संघाला पाहण्यासाठी विहारात जात आहे, अशी मनात चेतना उत्पन्न करतात. आणि जे काही हातात घेता येईल, समजा पुष्पासाठी पूजा असेल किंवा काय असेल, दानाची गोष्ट असेल, ते हातात घेऊन अतिशय श्रद्धेने बुद्ध विहाराकडे येतात. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, श्रद्धा त्यांची अशी नसते की बुद्ध विहारामध्ये तर फक्त बुद्ध मूर्ती आहे, इथे कोणीच नाही, मी एकटाच आहे, नाही, तिथे भगवान बुद्धच आहेत, अशी भावना ठेवून ते बुद्ध विहारात येतात आणि तसं पुण्य प्राप्त करतात. विहारामध्ये पहिला पाय ठेवण्याच्या अगोदर ते पहिले हात जोडतात. हे भगवंताचं विहार आहे, भगवंताची कुटी आहे, तिथे फक्त मूर्ती आहे हा भाव नाही राहत, तिथे भगवान आहे, तिथे भगवान आहे, अशी भावना ठेवून ते बुद्ध विहारात पाय ठेवतात, हात जोडून. आणि
भगवंतासमोर आल्यानंतर हात जोडून गुडघ्यावर बसून अतिशय सुंदर पद्धतीने श्रद्धेने वंदन करतात, नाही का? ही श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा व्यक्तीला खूप काही देऊन जाते, खूप काही देऊन जाते. तुम्ही कल्पना करू शकत नाही की किती मोठं पुण्य आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो बघा. भगवान बुद्ध असा उपदेश करतात. भगवान बुद्ध आनंद भत्तेला सांगतात की जसं की भगवंताच्या समान बऱ्याच गोष्टी आहेत इथे, जसे की बोधिवृक्ष असतो, नाही का? ज्या बोधिवृक्षाच्या खाली भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आहे, ज्या बोधिवृक्षाच्या खाली भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आहे, तो बोधिवृक्ष म्हणजे भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्धांसारखं जर तुम्ही तशी श्रद्धा ठेवून वंदन केलं, की बोधिवृक्षाला वंदन करताना मनात भाव ठेवला की मी भगवंताच्या चरणाची वंदना करीत आहे, त्यांचं दर्शन करत आहे, तर तुम्हाला भगवंताच्या दर्शनाचं पुण्य मिळते. त्याच्यानंतर भगवंताचे धातू असतात. भगवंताचे धातू आहेत. धातू म्हणजे काय? शरीराचे अवशेष, नाही का? तुमचा आपला कोणाचा साधारणपणे अग्निसंस्कार झाला, काय होते? जळून राख होते, काही हाडे राहतात. पण भगवंताच्या शरीराचं तसं नसते. भगवंताच्या शरीराचा संपूर्ण पाठ धातूमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे असे क्रिस्टल टाईप असे धातू बनतात. ओके, एकही कण असा वेस्ट जात नाही. इवन शरीराचा रोम असेल, इथलं रोम आहे, केस आहे किंवा शरीरात सगळे धातू बनतात. तर हे धातू अवशेष राहतात. तुम्हाला माहीत आहे भगवंताच्या नंतर भगवंताच्या धातूंवर 8 स्तूप बनवले होते. पण नंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याच अस्थिर धातून 84,000 स्तूप बनवले. या सगळ्या जम्बूद्वीपमध्ये भगवान होते. एक भगवान रूप आता ते भगवान सगळ्या ठिकाणी पसरले. 84,000 ठिकाणी. आश्चर्यमय गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे ही आश्चर्यमय गोष्ट आहे. जेव्हा सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बनवले होते, त्यावेळेस मोगली पुत्र 30 अरहंत बंदे जे त्यांच्याकडे सम्राट अशोक जातात आणि म्हणतात की बंदे, मी हे सगळं काम पूर्ण केलं आहे. आज त्याचा एका दिवशी 84,000 स्तूपाचं उद्घाटन होतं एका दिवशी. तर मला हे बघून अतिशय आनंद होत आहे. तर मोगली पुत्र 30 बंदेजी त्यांना म्हणतात की महाराज, तुम्ही हे जे निर्माण केलेले 84,000 स्तूप आहे त्यांना बघू इच्छिता का? तो म्हणतो हो बंदे, मी पाहू इच्छितो. तर मोगली पुत्र 30 अरहंत बनते सम्राट अशोकांना अशा प्रकारची दृष्टी देतात की एका ठिकाणी उभं राहून त्या 84 सगळ्या भारतातील 84,000 स्तूपाला ते डोळ्याने त्यांचं दर्शन करून देतात. हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे की जसं की भगवंताला साक्षात पाहत आहे. आणि तेव्हा अतिशय भाव विभोर होऊन अतिशय श्रद्धेने सम्राट अशोक वंदना करतात. जसे माणूस साक्षात भगवंताचे चरणावर डोकं ठेवून वंदन करत आहे. ते धातू होते, पण त्या प्रत्येक धातूंना म्हणजे त्यांनी असं वंदन केलं की हे भगवान बुद्धच आहे. आणि उपासकांची गोष्ट पण अशीच आहे. त्या धातू चैत्यांची ज्याने ज्याने वंदना केली त्याने असाच विचार केला की मी भगवान बुद्धांची चरणाची वंदना करीत आहे. पण भगवान बुद्ध शरीराने होते का? नाही, त्यांचं परिनिर्वाण झालं होतं. पण तरी पण तशा प्रकारे बुद्धांचं दर्शन केल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात उद्देशिक चैत्य असते, म्हणजे भगवंताच्या समान. जसं आता भगवंताची प्रतिमा आहे किंवा भगवंताच्या नावाने बनवलेलं काही आहे, तर ते जसं पारिभौतिक चैत्यामध्ये भगवंताची वस्त्र येतात, भगवंता ज्या भूमी प्रदेशात राहिले ती भूमी प्रदेश असतो, तर ते भगवंताच्या समान आहे. तर याच्या संबंधित उपदेश देतात. ही आता सगळी स्टोरी सांगितल्यानंतर असं आहे, पालीमध्ये गाथेमध्ये असं आहे बघा, त्याचे तिठ्ठन्ते निभूते चापी समेचित्ते समां फल. याचा अर्थ काय होतो? भगवान बुद्ध म्हणतात की भगवान बुद्ध जीवमान साक्षात विद्यमान असो अथवा त्यांच्या परिनिर्वाणानंतरचं भगवान बुद्ध असो,
दोन्हीही ठिकाणी जर समान श्रद्धा ठेवू, समान श्रद्धा उत्पन्न करू, जर कोणी भगवंताची वंदना पूजा करत असेल समीचित्ते, म्हणजे समान चित्त समान भावना ठेवून तसं दर्शन करत असेल, समम फल, तुम्हाला समान फळ भेटते, समान फळ भेटते. म्हणजे आता तुम्ही इथे बुद्धविहारामध्ये आलात, तुम्ही जर तुमच्या हृदयामध्ये ही भाव असेल की इथे भगवान बुद्ध आहेत, भगवंताच्या समोर बसलो आहोत, भगवंताला इथे वंदन करताना ते फील झालं पाहिजे, श्रद्धा उत्पन्न होते की भगवंताच्या चरणाची वंदना करीत आहे. जेव्हा अशी श्रद्धा उत्पन्न करून वंदन करतात तर भगवान बुद्ध काय म्हणतात, श्रद्धा तुमची समान असल्यामुळे, तुमचं चित्त तुमची भावना समान असल्यामुळे पुण्यसुद्धा समान मिळते. तुम्हाला आजही भगवंताच्या दर्शनाचं, साक्षात दर्शनाचं पुण्य आजही मिळवता येते, नाही का? किती मोठी गोष्ट आहे. मग अशी श्रद्धा तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणून बुद्धविहाराला, आणि हे पुण्य संचित करण्याचं सौभाग्य आहे. तुमच्या गावामध्ये बुद्धविहार आहे म्हणजे भगवान बुद्ध राहण्याचं ठिकाण आहे, नाही का? तुम्ही रोज इथे येऊन भगवंताची वंदना केली पाहिजे, रोज इथे येऊन भगवंताचं कमीत कमी दर्शन घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही या श्रद्धेने जर तुम्ही पुण्य करू लागलात, वंदन करू लागलात, किती पुण्य कमवाल तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. ओके, भगवंताचं दर्शनाने फार मोठं पुण्य. बघा, या संसारामध्ये तुम्ही खूप सारे लोक आहेत. आता जर म्हटलं आपण इकडे नागपूर शहरामध्ये कोणी एखादा हिरो आला आहे, नाही का, कोणती एखादी हिरोईन आलेली आहे, किंवा काहीतरी असं हे असेल, लोक नृत्य करतात किंवा काय काय करतात, प्रदर्शन लागलं आहे, तुम्ही ते पाहण्यासाठी जाता, नाही का? कधी कधी काम सोडून जातो माणूस, पण त्या दर्शनाने, त्या पाहिल्याने आपलं दुःख दूर होते का? त्या पाहण्याने आपलं मन निर्मळ होते का? त्या पाहिल्याने आपल्याला काही दुःखातून मुक्त होतो का? निर्वाण मिळते का? नाही. पण तुमच्या हृदयामध्ये जर बुद्धांना पाहण्याची इच्छा उत्पन्न होत असेल, भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा होत असेल, आणि घरून तुम्ही निघताना मनात भाव ठेवला की मी भगवंताच्या दर्शनासाठी जात आहे, ते बुद्ध दर्शन, ते बुद्ध दर्शन तुमच्या मनाला निर्मळ करते. ते बुद्ध दर्शन तुमच्या जीवनातील सगळे दुःख शोक दूर करते. ते बुद्ध दर्शन तुम्हाला निर्वाणाचा मार्ग देते. ते बुद्ध दर्शन तुम्हाला परमनिर्वाण देते, नाही का? म्हणून बुद्ध म्हणतात दर्शनामध्ये अनुत्तर दर्शन. अनुत्तर म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ दर्शन आहे भगवंताचं दर्शन. पण असं सर्वश्रेष्ठ दर्शन करण्याचं सौभाग्य तुम्हाला तुमच्या गावातील लोकांना मिळालेलं आहे. परंतु बरेच लोक टाळाटाळ करत असतील, नाही का? कधी कधी विहारात येण्यासाठी टाळाटाळ करत असतील. परंतु टाळाटाळ करत असाल तर तुम्ही फार मोठं सौभाग्य हातून गमवत आहे. फार मोठं मिळालेलं संपदा आहे ती तुम्ही हातून गमवत आहे. तुम्हाला एक दुसरं एक उदाहरण सांगतो. तुम्ही अनाथ पिंडकाचं नाव ऐकलं? त्या ज्या अनाथ पिंडकाने श्रावस्तीमध्ये जेतवन विहार बनवलं. जे जेतवन विहार, हो, जमिनीवर पूर्ण सोनं अंथरून ती जमीन घेतली, नाही का? पूर्ण सोनं अंथरून जमीन घेतली आणि त्यावर करोडो करोड रुपयाचं विहार बनवलं. इमॅजिन करू शकत नाही किती मोठं विहार आहे. हजारो भिक्षू लोक राहत होते. लोक नाही, आपल्या त्रिपिटकात उदाहरण आहे. त्या विहाराचा दरवाजाच असा होता जसा एखादा 4-5 राजाचा जो राजमहल एकत्र केला तर ते राजमहल जसा बनतो ना, त्या राजमहलासारखा फक्त गेटच होतं, म्हणतात दरवाजा. ओके, जे दुसऱ्या धर्माचे लोक होते ना, कधी कधी भगवंतासोबत वाद करायला यायचे. त्या विहाराचा दरवाजा बघूनच हे म्हणायची, श्रमण गौतम इथे राहतात का? नाही नाही, हे तर दरवाजा आहे, मध्ये आणखी विहार खूप मोठा आहे. आणि म्हणतात ज्याचा राहण्याचा दरवाजा एवढा मोठा आहे, ते विहार किती मोठा आणि तो माणूस किती मोठा असेल, ते दरवाजा बघूनच पळून जायचे, नाही का? तर असं भव्य विहार बनवणारे अनाथ पिंडक जेव्हा भगवंताला शरण केला नव्हता तेव्हा तो राजगृहाला गेला. तर राजगृहाला त्यांची सासूरवाडी होती, नाही का? तर त्यावेळेस जनरली कोणी पाहुणा घरी आला तर खूप स्वागत करतात, नाही का?
पण त्या दिवशी त्याच्या सासऱ्याच्या घरी काय होतं, पाहुण्याच्या घरी त्या भगवान बुद्धांचं उद्याचं भोजन होतं. तर मग ते आले, ते पण त्यांचं कोणी स्वागत झालं, हा आलेलं ठीक आहे बस ठीक आहे असं नाही का, कोणी लक्ष देत नाही. दुसऱ्याला सांगितलं की जायला पाणी पिली द्या तेवढं ठीक आहे व्यवस्था करा, लक्ष पण नाही, स्वागत काहीच नाही. अनाथ पिंडकाला वाटलं की अरे आश्चर्य गोष्ट आहे. याच्या अगोदर मी जेव्हा जेव्हा आलो, येण्याच्या अगोदर माझी आगवानी करून समोर आला, स्वागत केलं, सत्कार केला, आसन दिलं, सगळंच केलं. आज अशी गोष्ट आहे की लक्षच नाही आहे, काहीतरी विशेष गोष्ट आहे. तो म्हणतो की नेमकं आज हे काय विशेष काय आहे आपल्या घरी, तुमच्या घरी काही विवाह काही काय कार्यक्रम आहे का, किंवा एखादा राजा तुमच्या घरी येत आहे का, किंवा अन्य कोणतं काही तुमच्या घरी आहे का. ते तो म्हणतो हो माझ्या घरी असं काही दुसरं काही नाही आहे, परंतु माझ्या घरी उद्या तथागत सम्यक संबुद्ध भिक्षू संघासह भोजनासाठी येत आहे. तर आता बघा पुण्य असणाऱ्या माणसाचं काय असते, जेव्हा पुण्य असते ना तर बुद्ध हा शब्द कानावर पडता क्षणीच त्याच्या शरीराचा रोम रोम प्रीतीने भरून जाते. त्याच्या मनात येते की अरे बुद्ध हा शब्द ऐकण्यासाठी किती दुर्लभ आहे, आणि हा म्हणत आहे की आपल्या घरी भगवान बुद्ध येत आहे. तो म्हणत आहे तो बुद्धच म्हणत आहेस ना, तो म्हणतो हो भगवान बुद्धच म्हणत आहे. तर पुन्हा तो बुद्ध शब्द ऐकल्या क्षणी पुन्हा त्याच्या हृदयात ती तशी प्रीती उत्पन्न होते. त्याला विश्वास होत नाही, पण तो शब्द त्याला एवढा आनंददायक होतो. तो पुन्हा विचारतो की तू बुद्धच म्हणत आहेस ना, तो म्हणतो हो मी बुद्धच म्हणत आहे, बुद्धच येत आहेत आपल्या घरी, दुसरं कोणी नाही, बुद्धच घरी येत आहे. असं 4 वेळेस विचारतो, आणि 4 वेळेस त्याचं हृदय श्रद्धेने गदगदून जाते नाही का. ज्यांच्या हृदयात श्रद्धा उत्पन्न होते ते लोक फार भाग्यवान लोक असतात. भगवान बुद्धांचा शब्द ऐकल्याबरोबर, बुद्ध गुण ऐकल्याबरोबर ज्यांच्या हृदयात श्रद्धा उत्पन्न होते ते लोक फार भाग्यवान, फार पुण्यवान असतात. का माहीत आहे, कारण या प्रकारची जी श्रद्धा आहे ना ते पुण्य असल्याविना जागत नाही. कोणत्या ना कोणत्या भगवान बुद्धांच्या काळामध्ये, म्हणजे आपल्या गौतम बुद्धासारखेच पूर्वीच्या बुद्धांच्या काळामध्ये कधी ना कधी भगवंताला पाहिलेले, भगवंताला शरण गेलेले, भगवंताची सेवा केलेले लोक असतात नाही का. हे आश्चर्य उपासकांना. आणि अनाथ पिंडक असंच होतं. अनाथ पिंडकाने 1,00,000 कल्पापासून बुद्धांची सेवा केलेलं पुण्य होतं. 1,00,000 कल्प म्हणजे लय मोठं काम नाही का, फार मोठा काम. तर तेवढ्या कल्पापासून त्याने भगवंताची सेवा केलेलं पुण्य होतं. तर बुद्ध हा शब्द ऐकता क्षणीच त्याचं हृदय प्रीतीने भरून गेलं, श्रद्धावान घडलं. तर ती वेळ होती सायंकाळची. तर त्याला वाटलं की आता हे भगवंताच्या दर्शनाची तर वेळ नाही आहे, उद्या सकाळी जातो. तो आपल्या रूममध्ये गेला, झोपला, पण झोपच लागत नाही नाही का. एवढा आनंद, एवढा त्याच्या हृदयामध्ये प्रीती की त्याला झोपच लागत नव्हती. तेवढे डोळे लागल्यासारखं विचार केला, त्याला वाटलं की आता सकाळ झाली आहे नाही का. म्हणजे थोड्याशाच वेळामध्ये झोप पूर्ण झाल्यासारखं त्याला वाटत होतं. थोडासा वेळ झाला की त्याने डोळे उघडले, अरे आता रात्र संपली, सकाळ झाली असेल, चला भगवंताला भेटूया. भगवंताच्या दर्शनासाठी निघाला. निघता निघता समोर गेला की समोर पूर्ण अंधकार दिसला की अरे, अगोदर त्याला प्रकाशच वाटला. कधी कधी होते असं नाही का, जास्त आनंद झाला की रात्रीला असंच आपण 2-3 वेळेस उठून जातो आणि थकवा पण येत नाही नाही का. आणि असं एरवी दिवसामध्ये 5 मिनटं जरी लेट झालं ना तर दिवसभर त्याचं हे राहतं, प्रेशर राहतं नाही का झोपेचं. पण आनंदाचं असलं तर छोटासा वेळ का असेल ना, पण दिवसभर फ्रेश राहते. तर पुन्हा वापस येतो, समजतो की अरे आणखी रात्रच आहे नाही का. पुन्हा रात्रीच्या मध्य प्रहरी येतो, तेव्हाही असंच सकाळ झाली म्हणून निघतो, पण तेव्हाही रात्र आहे म्हणून वापस येतो. पण रात्रीचा आता अंतिम प्रहर होता, म्हणजे सकाळ झाली नाही पण सकाळ होण्याच्या अगोदरचा वेळ. त्याच्या मनात आलं की आता सकाळ झाली आहे, चला भगवंताला पाहूया. त्याला सगळीकडे प्रकाश वाटतो. आणि जाता जाता मग जेव्हा राजगृहाच्या बाहेर निघतो विळवणाकडे जाताना, अचानक असा भयानक अंधकार त्याच्या डोळ्यासमोर येतो.
त्याला भीती वाटते, अरे आणखी रात्रच आहे. पण त्यावेळेस अदृश्य स्वरूपातले जे एक देवता असते ते अनाथपिंडकाला म्हणते की म्हणते हे गृहपती म्हणजे ते त्यांना गृह जीवन जगणारे वैश्य फॅमिलीतले होते. ते म्हणते हे गृहपती, त्यांचं नाव ओरिजिनल सुदत्त होतं. तर ते म्हणते तू जे भगवंताच्या दिशेने उचललेलं पाऊल आहे, भगवंताच्या दर्शनासाठी उचललेलं जे एक पाऊल आहे, ते पाऊल तू मागे घेऊ नको. ते पाऊल तू मागे घेऊ नको. भगवंताच्या दर्शनासाठी उचललेलं एक पाऊल जे आहे, एवढं कल्याण करणार आहे, एवढं किमती आहे की त्याची किंमत मोजू शकत नाही. साधारण जर एखादं म्हणजे 100 माणिक्य रत्न म्हणजे हिरे असतील, 100 सोन्याचे पात्र, 100 चांदीचे पात्र, 100 घोडे, 100 हाती, 100 सगळं धन जर एकत्र केलं, किती मोठं धन होते. ते सगळं धन एका बाजूला गेलं तर ते सगळं धन सुद्धा त्या भगवंताच्या दर्शनासाठी उचलले एका पावलाच्या त्याचे 16व्या भागाच्याही एका भागा एवढं सुद्धा बरोबरी करू शकत नाही. म्हणजे भगवंताच्या दर्शनासाठी उचललेल्या पावलाची काय किंमत असते, नाही का? नाही जरा काही लोक 10 रुपये दुसरीकडे भेटले तर तिकडे जातात, नंतर मला विहारात नाही जायचं, नाही का? हो, काही लोक 100 रुपये वाटतात, काही लोक 200 रुपये वाटतात फिरण्यासाठी किंवा कुठे जाण्यासाठी. आपण बुद्धविहारात जात नाही का? त्या काळात बुद्धविहाराला लॉंग राहतं, नाही का, जेव्हा पैशाचे वाटप होतं. पण त्यावेळेस बुद्ध दर्शन कळत नाही. पण भगवंताच्या दर्शनासाठी उचलले एका पावलाची किंमत बघा, ती देवता धर्मानुसार सांगते. ते म्हणजे हे सगळी धनसंपदा जर एकत्र एका साईडला केली, ती सगळी धनसंपदा भगवंताच्या दर्शनासाठी उचलल्या पावलाच्या त्याचे 16 भाग केले आणि त्या भागातला एक भागाची सुद्धा बरोबरी केली, तेवढी बरोबर होत नाही होते. यावर विचार करा, बुद्धांचं दर्शन किती अनमोल आहे, श्रेष्ठ आहे, किती किमतीचं आहे. मग असं दर्शन करण्याचं सौभाग्य तुम्हाला इथे भेटलं आहे, तुमच्या या वाकी गावाला भेटलेलं आहे. मग तुम्ही का बरं बुद्ध दर्शनासाठी येत नाही? का बरं तुम्ही बुद्ध विहारामध्ये येत नाही? तुम्ही जर हे या प्रकारे दर्शनापासून वंचित झालात तर तुम्ही फार मोठं सौभाग्य असं हातून गमावत आहे. तुम्ही या देहाचा वापर करून भगवंताच्या सेवेसाठी आले नाहीत तर हा देह का तुमच्या नेहमी सोबत राहते का? हा देह बघा, तुमच्या जीवनाचे 40, 50, 60 वर्षे गेले ते वापस येतात. तुम्ही म्हटले मी 40 वर्षे बुद्धांचं दर्शन नाही केलं, पण ते वापस येतात का? तुम्ही संपलं आहे ते. जसं एखादं घर जळालं तर त्या घरातल्या जळालेल्या वस्तूचा काही उपयोग होत नाही, पण जळण्याच्या अगोदर त्या घरातल्या वस्तू बाहेर टाकल्या, सुरक्षित ठेवल्या तर त्या कामी पडतात, नाही का? मग तसं या देहाचा वापर करा. या देहाचा वापर करा भगवंताची सेवा करण्यावर. या देहाचा वापर करा धम्माची संघाची सेवा करण्यासाठी. या देहाचा वापर करा आईवडिलांची सेवा करण्यासाठी, नाही का? आपली बायको मुलंबाळ यांचा धार्मिकतेने सांभाळ करण्यासाठी या देहाचा वापर करा. पुण्य करण्यासाठी वापर करा. जर वापर नाही केला तर हा देह असाच झिजून संपून जातो, जरा जीर्ण होतो. बघा आपल्या देहाकडे कसे म्हातारपणात सगळे लक्षण आले पण तरी पण होश जागत नाही, नाही का? केस पांढरे होतात, दात पडतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, नाही का? शरीर दुर्बल होते, डोळ्याने दिसत नाही, शरीर असं म्हातारपणात थरथर कापते, नाही का? खाता येत नाही, बोलता येत नाही, बसता येत नाही जास्त वेळ. हे सगळे म्हातारपणात सगळे लक्षण असताना तरी सुद्धा डोळे उघडत नाही की मला जे करायला पाहिजे ते केले नाही, नाही का? पण जर याचा वापर नाही केला तर असंच संपून जातं. भगवंताच्या दर्शनासाठी उचललेलं एक पाऊल सुद्धा एवढं किमतीचं आहे. तर विचार करा, एक एक पाऊल तुमच्या घरापासून बुद्धविहारापर्यंत आलेत आणि त्या बुद्धविहारामध्ये थोड्या वेळासाठी का होईना भगवंताच्या चरणाची मी वंदना करीत आहे असं समजून त्यांचं दर्शन करून तुम्ही गेला, किती जीवन धन्य आहे, नाही का? खूप मोठं पुण्य आहे तुमचं उपासकाला, नाही का? भगवान बुद्ध काय म्हणतात, ज्या व्यक्तीकडे अशा प्रकारचं पुण्य आहे, बुद्ध दर्शनाचं भगवंताच्या सेवेचं पुण्य आहे, तो व्यक्ती
कोणत्याच जन्मात कधीच तो दरिद्री बनत नाही, कधीच तो भिकारी बनत नाही. भगवान बुद्ध म्हणतात अदलित तो ती तंग आहो अमोघम तस्य जीवित. म्हणजे तो व्यक्ती कधी दरिद्री बनत नाही. मी त्या व्यक्तीला फार मोठा धनवान म्हणतात. आणि त्या व्यक्तीचं जीवन कधी खाली नाही राहत, खोकलं नाही राहत. रिकाम्या हाताने आलं रिकामा गेल्यासारखं नाही राहत. त्या व्यक्तीकडे एवढं पुण्य राहते. या संसारातल्या सगळ्या वस्तू जरी इथे सोडून गेल्या, धनसंपत्ती प्रॉपर्टी, पण तुमच्यासोबत अशी धनसंपत्ती येते तुमचं जीवन खाली नाही होणार, पुण्याने असं भरून गेलेलं राहतं. मग असं सौभाग्य आहे. मग आपण का बरं असं करू नये? ठीक आहे. हे बुद्धविहार आहे. या बुद्धविहारात रोज यायचं, रोज वंदना करायचं, खूप पुण्य आहे. जर ही संधी हातून गमावली, किती मोठी संधी गमावला तुम्ही इमॅजिन करू. तुम्ही काल बुद्धविहारात नाही आले ना, तो कालचा दिवस गेला, त्याचा उपयोग नाही केला, तो जळून भस्म झाला, वापस येत नाही. तो दिवस वापस येत नाही. म्हणून त्या दिवसाचं महत्त्व समजून घेऊन त्याचा उपयोग करा. तुम्ही म्हटलं तर उद्या करू, तो उद्या वापस उद्या आज येत नसतो. कोणी लोक म्हणतात म्हातार झाल्यानंतर करू. ते म्हातार पण झाल्यानंतरही तुम्हाला वेळ भेटत नाही. जे लोक तरुण होते आणि त्याने विचार केला की मी म्हातार झाल्यानंतर करतो, नाही का. आता जे लोक म्हातारे झाले आहेत त्यांना विचारा, नाही का, होते का करतो, मनात येते का विचार. नाही, म्हातारे लोक उगाच काहीतरी चौकात बसतील, काहीतरी नाही का, काहीतरी इकड्या तिकडच्या गप्पा करत बसतील, परंतु बुद्धिविहारात येण्याचं मन होत नाही का. तर ज्या माणसाला धम्म समजतो, ज्या व्यक्तीला भगवान बुद्ध समजतात, तो व्यक्ती कधी बुद्ध दर्शनापासून दूर राहत नाही. कमीत कमी एक वेळ तरी भगवंताच्या दर्शनात येतो. तुम्हाला माहीत आहे, अनाथ पिंड दिवसातून 3 वेळा भगवंताच्या दर्शनासाठी येत होते. एकदम सकाळी भगवान दर्शनासाठी, दुपारी पण येतं. कमीत कमी 2 टाईम तर फिक्स असायचं. भगवंताच्या दर्शनासाठी दिवसातून कमीत कमी 2 वेळेस तरी यायचे. आणि येताना कधी रिकाम्या हाती येत नव्हते, कधी रिकाम्या हाती नाही आले. भोजनाच्या अगोदरची वेळ असेल तर भोजनाची काही सामग्री घेऊन येत होते. भोजनाच्या नंतरची वेळ असेल तर जे भिक्षू लोकांना संघाला भगवंताला जे पेय असतं पदार्थ ते आणत होते. कधी कधी काही जरी नसलं ना तरी काहीतरी एखादं जैतवन विहारामध्ये जे झाडं राहतात, झाडं जगण्यासाठी घरून माती घेऊन येत होते, नाही का. भावना ही होती की इथे भगवंताची सेवा, संघाची सेवा, नाही का. काय दानाची भावना. ज्या माणसाला भगवान समजतात ना, तो माणूस भगवंताच्या दर्शनाविना राहत नाही. त्याने त्या व्यक्तीला समजते की याने माझं किती मंगल आहे, किती मंगल आहे, किती कल्याण आहे. पण असं मंगल करण्याचं सौभाग्य या तुम्हा सगळ्या गावकरी लोकांना आहे. इथे भगवान बुद्ध आहेत, परंतु काही लोक प्रमाद करतात. तर आता प्रमाद करू नका, डोळे उघडा, नाही का. जर तुम्ही डोळे उघडले नाही तर पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही. पुण्याच्या अभावाने फार कष्टमय जीवन असते. याच्या संबंधी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण म्हणजे की भगवंताने सांगितलं पुण्यकर्माच्या अभावाने ही जीवनयात्रा कशी असते. मनुष्याच्या जीवनयात्रेविषयी म्हटलेलं आहे, जसं एखादा वाळवंट आहे, वाळवंटामध्ये ऊन असते, नाही का, खूप गरमी ऊन असते. अशा वाळवंटातल्या भूमी प्रदेशामध्ये एक झाड आहे. तिथे झाड असतात का वाळवंटामध्ये? नाही आहे, झाड पाहायला भेटत नाही. पण तशा वाळवंटामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडाला खूप घनदाट म्हणजे पान आहे, सावली आहे, त्याला फळं पण आहे. आणि माणूस कोणी प्रवास करून 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 थकून भागून त्या झाडाखाली गेला. त्या झाडाखाली गेल्यानंतर त्याला किती बरं वाटेल बरं. झाडाची सावली थंडीगार आहे, त्याला फळं पण चांगली आहे. त्या झाडाखाली त्याला बसताना वेळ घालवताना फार बरं वाटते. तो पोटभर फळं पण खातो, वाटलं थोडासा आराम पण करतो, तिथंच फिरतो थोडंसं. पण नंतर समोर तर जाणंच आहे, समोर जाणं आहे. कोणी व्यक्ती थांबलेला आहे ते नाही, नाही का. तशा पद्धतीने आपण हे जे मनुष्य लोकात आहोत ते वाळवंटातल्या झाडाखाली विसावा घेतल्यासारखे थोडेसे सुख आहे. ओके, थोडासा विसावा घेत आहे, पण समोर जाणं आहे आपल्याला. कोणीतरी थांबण्यासाठी आले का? तुमच्या गावातले कितीतरी लोक असतील जे आज तुम्हाला डोळ्याने पाहता येत नाही,
जे गेले सोडून, नाही का? त्यांना जावं लागलं की नाही? आपल्यालाही जावं लागलं. मग असं जर हे मनुष्याचं जीवन जर वाळवंटातल्या झाडाखाली विसावा घेतल्यासारखं आहे, मग यातून तरी आपण शिकलं पाहिजे की अरे बाबा मला समोर जाण्याचं मला काहीतरी पाथेय कमावलं पाहिजे, सोबत घेऊन जाणारं काहीतरी कमावलं पाहिजे, नाही का? आणि असं जर विचार केला तर तुम्ही ते कमवा. आणि जर नाही कमावलं तर काय होते माहिती आहे? आता समोरची यात्रा आहे, वाळवंट आहे. आता समोरच्या यात्रेमध्ये तुम्हाला खूप सारं दुःख आहे. त्याच्यामध्ये पायामध्ये चप्पल नाही, अंगावर कपडे नाही, प्यायला पाणी नाही, जेवणासाठी भोजन नाही, छत्र पण नाही, ट्रॅव्हलसाठी गाडी पण नाही, सायकल पण नाही. आणि आता पायी पायी निघाला आणि असा तुमचा प्रवास आहे. किती कष्टाचा प्रवास असेल, नाही का? चप्पल पण नाही, कपडे पण नाही, रखरखत ऊन आहे, जमीन गरम होते, भयावह आहे, नाही का? कशातच काही नाही. तिथे तहान लागली तर पाणी नाही, भूक लागली जेवण नाही, आणि तुम्ही चालत आहात. किती दुःख आहे. मग असं असते. पुण्याच्या अभावाने या संसारातलं गमन असं असते. पण हे तर काहीच नाही आहे. पण तशा वाळवंटाच्या नंतर, हे तर मनुष्याच्या जीवनाच्या बाबतीत आहे. समोर तुम्हाला असा एक एरिया लागेल ज्या एरियामध्ये सगळीकडे गटर आहे. गटर म्हणजे काय? मनुष्याचा मल आहे, नाही का? खूप मोठा ढेर आहे, काय म्हणतात त्याला? ढिगार आहे. आणि त्यातून तुम्हाला तर जायचं आहे. ओके, कसं दुःख राहील, भयानक. अगोदरच तिथे बघितल्याबरोबरच हो, आपण छोटासा जरी आपण गहू पाहतो तर आपल्याला बरं वाटते का? नाही वाटत, अप्रिय वाटते. पण खूप मोठं पाहिलं तर त्याच्यापेक्षा भयानक. आणि तिथून जायचं त्याच्यामधून किती भयानक, नाही का? तर तशा ती यात्रा किती कष्ट. मी अगोदरची उन्हाची कशी तरी सहन करेल माणूस, समोरची त्याच्यापेक्षा जास्त कठीण, नाही का? भगवान बुद्ध म्हणतात तशी यात्रा. पुण्याच्या अभावाने व्यक्ती प्रेत लोकामध्ये जातात. प्रेत लोकामध्ये जीवन यात्रा करतात, फार दुःख राहतं. आता तुम्ही पुन्हा यात्रा करत आहे. आता यात्रा करण्यामध्ये तुम्हाला अशी भयावह अशी खाई लागलेली आहे. आणि ती खाई म्हणजे पूर्ण जळणारे जे कोळसे असतात, अंगार असतात, धधकते अंगार. आता तो फार मोठा भूमिप्रदेश आहे, तो लागला तुम्हाला त्यातून आता प्रवास करायचा आहे. साधा आहे का? सहन नाही करू शकत, त्याच्याविषयी विचारही करू शकत नाही. जळणाऱ्या एकदम धधकणाऱ्या कोळसे जे आहेत, अंगार आहे, आणि त्याच्यामधून तुम्हाला जीवन आता चालायचं आहे. फार भयानक असते, फार भयानक यात्रा. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. नुसतं बघता क्षणीच तुमचा रोट उभे राहतील तुमचे, नाही का? किती भीती, शोक, दुःख, बेचैनी तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. पण जाणं आहे, थांबता येत नाही, जाणं राहतं. भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारे पुण्यकर्माच्या अभावाने आणि पाप कर्म केल्यामुळे लोक दुर्गती निरय लोकामध्ये जातात. त्या निरय लोकाची यात्रा त्या अंगारामधून चाललेली यात्रासारखी आहे. त्या गुहाच्या ढेरमधून चालल्याची यात्रा प्रेत लोकात गेल्यासारखी आहे, नाही का? मनुष्य लोकाच्या यात्राविषयी जसं वाळवंटाची यात्रा तिरछान प्राण्यासारखी आहे. तिरछान लोकात जातो ना, पशु पक्षी लोकात जातो. आणि वाळवंटामध्ये एखाद्या झाडाखाली विसावा घेतलेल्यासारखी मनुष्याची जीवन यात्रा आहे. आणि सुगती देवलोकांची यात्रा कशी आहे माहिती आहे? एखाद्या सुंदर गार्डनमध्ये एक सुंदर भवन आहे, तिथे सगळं काही एअर कंडिशन आहे, सगळं सुखसुविधा आहे. मग आता आपल्याला समजलं पाहिजे की पुण्य किती इम्पॉर्टंट आहे, कुशल कर्म किती इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आपण पुण्य केलं पाहिजे. पुण्य करण्याचं सौभाग्य तुम्हाला आहे, कारण तुमच्या गावात भगवान बुद्ध आहेत, नाही का? भगवान बुद्ध आहे, धम्म आहे. संघाचं दर्शन दुर्लभ आहे, पण कमी तर असं तुम्ही आयोजन केलं पाहिजे, संघाचं दर्शन केलं पाहिजे, नाही का? संघाचं दर्शन झालं तर तुम्हाला धर्म ऐकायला भेटेल. धर्म ऐकला तर तुम्हाला भगवान बुद्ध पाहायला भेटेल. जर धर्मच नाही समजला तर भगवान बुद्ध पण नाही समजणार. भगवान बुद्ध बघा परिनिर्वाणाच्या वेळेस असं म्हणाले होते. भगवान बुद्ध आनंदला म्हणतात, आनंद
माझ्या परिनिर्वाणाच्या नंतर असं तू समजू नकोस की आता आम्हाला शास्ता गुरु नाही आहेत, तुम्हाला आता गुरु नाही आहेत असं समजू नकोस. हो, तुझा शास्ता, तुझा गुरु माझ्या परिनिर्वाणाच्या नंतर कोण आहे? भगवान. म्हणजे भगवंताने सांगितलेला धम्म, म्हणजे भगवान म्हणतात माझ्याद्वारा सांगितलेला धम्म तुमचा गुरु आहे. म्हणजे मी आहे भगवंताच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा धम्म रूपाने मी आहे म्हणतात. म्हणजे गुरु तुमचा विद्यमान आहे. मग भगवान खरंच आज आहे. दुसऱ्या एका उपदेशामध्ये भगवान काय म्हणतात माहिती आहे? जो व्यक्ती धम्माला पाहतो तो व्यक्ती मला पाहतो, नाही का? जो व्यक्ती मला पाहतो तो व्यक्ती धम्माला पाहतो. मग आपल्याला जर आज भगवंताला पाहायचं असेल तर आपल्याला धम्म समजला पाहिजे. धम्म समजला पाहिजे. जर धम्म समजला तुम्हाला धम्माला पाहता आलं, तुम्हाला भगवान बुद्ध पाहता येते. जेव्हा तुम्ही भगवंताचा धम्म ऐकून तुम्ही जेव्हा भगवंताच्या बोधीला समजून घेता की भगवान कसे अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्याचरण संपन्न आहेत, सुगत आहेत, लोकविदू आहेत, दमनशील पुरुषाचे अणुत्तर सारथी आहेत, देवता आणि मनुष्यांचे गुरु आहेत, बुद्ध आहेत, भगवान आहेत. जेव्हा हे तुम्हाला समजते आणि तशाच श्रद्धेने तशाच ज्ञानाने तुम्ही धर्माला बघून तुम्ही बुद्धांना पाहताय, हे असे माझे भगवान आहे आणि अशा भगवंताला मी नमस्कार करतो. जेव्हा असं म्हणून जेव्हा तुम्ही गाथेने बोलता नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, ते भगवंताचं दर्शन फार श्रेष्ठ. असं दर्शन करता आलं पाहिजे. आणि असं दर्शन जेव्हा तुम्ही करता तुमची धम्मामध्ये सतत आणि सतत उन्नती आहे. सतत आणि सतत तुमचं जीवन मंगलमय बनत जाते. त्याच पद्धतीने धम्माविषयीच्या बाबतीत आहे, त्याच बाबतीमध्ये संघाचा विषय आहे. त्याच्यानंतर चौथा गुण आहे त्याला म्हणतात शील. शील गुणधर्म. तुम्हाला दिलेले जे पंचशील आहे तुम्ही जर ते पालन करत असाल, बुद्ध म्हणतात तुम्ही सतत सतत धम्मामध्ये वृद्धी करणारे बनता. तुमची कधीच हानी होत नाही. तुम्ही धम्मामध्ये असे खाली येत नाही. ओके. आणि हे 4 गुणधर्म जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही भगवंताच्या धम्माला सुद्धा असे समोर आणि समोर नेणारे बनतात. म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न तुम्हाला जर साकार करायचं असेल, तुम्हाला वाटते की बाबासाहेबांच्या स्वप्नाला थोडं का होईना समोर नेणारं मी बनलं पाहिजे, तर या 4 गुणधर्माला तुम्ही जोपासलं पाहिजे. कोणत्या? भगवंताविषयी श्रद्धावान बना, धम्माविषयी संघाविषयी श्रद्धावान बना. त्या श्रद्धेने भगवंताला धम्माला संघाला शरण जा, त्यांची वंदना करा आणि आपल्या शीलाची रक्षा करा. हे 4 गुणधर्म तुमच्याकडे असेल तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं ना की तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणारे बनता. ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणारे बनता. कशी? त्या धम्माला तुम्ही समोर नेणारे बनता. आणखी विशेष गोष्ट सांगतो उपासकांना, समजली तर फार सुंदर आहे. तुम्ही जर या गुणधर्माने युक्त असाल, तुम्ही जर या गुणधर्माने युक्त असाल तर भगवान बुद्ध काय म्हणतात माहिती आहे? त्या गावातील समजा एक माणूस जरी असेल असं या गुणधर्माने, त्या एका माणसाच्या अस्तित्वाने तुमच्या या गावामध्ये भगवंताचा धर्म राहणार. ओके. त्या एका माणसाच्या अस्तित्वाने. मग विचार करा, तुमच्यासारखे असे माणसं गावातील 4, 5, 10, 15, 20, 30, 40, 100, 200 आहेत. मग बघा तिथे धम्म नाही का? त्या माणसाचं अस्तित्व जोपर्यंत राहील तोपर्यंत धम्माचं अस्तित्व राहणार. जोपर्यंत तुमच्या गावामध्ये इथे भगवान बुद्ध आहेत आणि इथे रोज भगवंताच्या श्रद्धेने वंदना होत राहील तोपर्यंत तुमच्या गावामध्ये भगवंताचा धम्म असेल. आणि जो धम्म लोक कल्याण करणार आहे, देवता मनुष्यांचं मंगल करणार आहे, तर तो धम्म जर या गावातील लोकांमध्ये असेल तर इमॅजिन करू शकत नाही किती मंगल होईल लोकांचं. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक आणखी
याचा विषय तुम्हाला प्रवचन ऐकल्याविना कळणार नाही. जे लोक 3 रत्नाला शरण जातात आणि पंचशील धारण करतात, अशा लोकांना काय म्हणतात? उपासक उपासिका म्हणतात. हे लोक असणे म्हणजे, उपासक उपासिका असणे म्हणजे भगवंताचा धम्म आहे. आणि भगवंताचा धम्म असणे म्हणजे किती लोक कल्याणाचं काम आहे माहिती आहे. त्याच्या बाबतीत भगवान बुद्ध म्हणतात, जसं की तिरछान प्राण्यामध्ये, पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा काही गुण असतात. एखाद्या दुश्शील दुराचारी पापी मनुष्यामध्ये सुद्धा काही गुण असतात. त्याला सुद्धा कोणी दान दिलं ना तर 1000 गुणा फळ भेटते. 1000 गुणा फळ भेटते. कोणी व्यक्ती शीलवान आहे पण दुसऱ्या धर्माचा आहे, म्हणजे आपल्या भगवान बुद्धांच्या धर्माच्या बाहेरचा माणूस पण शीलवान माणूस, चांगला माणूस आहे, त्या माणसाला जर तुम्ही काही दान दिलं ना तर 1,00,000 गुणा फळ भेटते. त्या माणसातले गुण कसे, शीलवान आहे ना तो, 1,00,000 गुणा फळ भेटते. पण त्याच्यापेक्षा जास्त गुण असतात जे ऋषीमुनी असतात. तुम्ही आता तर दिसत नाही तसे ओरिजिनल सारखे, म्हणजे पूर्वीच्या काळी होते जे ऋषीमुनी होते नाही का, सगळं घरबार सोडून जंगलामध्ये, अरण्यामध्ये, हिमालयामध्ये जात आणि आपल्या मनाला संयमित करण्यासाठी ध्यान भावना करत होते, किंवा कायवाच्या मनाच्या अकुशल कर्माला सोडून चांगलं जीवन जगत होते नाही का. भगवान बुद्ध काय म्हणतात, अशा व्यक्तीमध्ये एवढे गुण असतात की त्या व्यक्तीला जर कोणी एक वेळचं कोणी जेवणदान दिलं ना तर 1,00,000 करोड गुणा फळ भेटते. किती? 1,00,000 करोड गुणा, म्हणजे किती मोठी संख्या आहे. त्या व्यक्तीमध्ये तेवढे गुण असतात. पण बुद्ध म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त गुण असणारा व्यक्ती म्हणजे 3 रत्नाला शरण गेलेला आणि पंचशील पालन करणारा उपासक जर तिथे कोणत्या ठिकाणी असेल, त्या एका उपासकाला कोणी दान दिलं तर त्याच्यापेक्षाही जास्त गुण, म्हणजे 1,00,000 करोडपेक्षाही जास्त. यावर विचार करा. तुम्ही जर इथे असताना, इथे जर तुम्ही धम्माला जिवंत ठेवणारे बनाल तर इथल्या लोकांचं किती मंगल होईल नाही का. त्या लोकांना बघून फक्त मनात श्रद्धा जरी उत्पन्न केली, त्या व्यक्तींना आपण काही दान दिलं, तुम्ही सन्मान दिला नाही का, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं, ते साधं नाही बनवत. या बाकीच्या दुनियादारीपेक्षा सगळ्यात मोठं राहतं. आणि म्हणून भगवंताचा धर्म हा कसा आहे, कल्याणकारी आहे. सगळ्यांचं मंगल करतो, सगळ्यांचं कल्याण करतो नाही का. मग असं कल्याण करणारा आहे. आणि तुम्हाला वाटते की आपल्या गावामध्ये धम्म राहावा, तुम्हाला वाटते की आपल्या जीवनात धम्म राहावा, तुम्हाला वाटते की आपल्यासह आपले प्रियजन सुखी व्हावे, तर तुम्ही अशा प्रकारे धर्म प्रचार केला पाहिजे, धर्म वाढवला पाहिजे. धर्म कसा वाढतो? हो, धर्म धारण केल्याने वाढतो. 3 रत्नाप्रती श्रद्धा ठेवणे म्हणजे धम्म आहे. शीलाचं पालन करणे म्हणजे धम्म आहे नाही का. मग असं तुम्हाला धम्म धारण करता आलं पाहिजे आणि त्या धम्माचं अस्तित्व ठेवून धम्माला वाढवता आलं पाहिजे. म्हणजे आपल्यासारखे 4 लोक श्रद्धावान बनवले पाहिजे, आपल्यासारखे 4 लोक शीलवान बनवले पाहिजे, आपल्यासारखे 4 लोक दानशूर बनवले पाहिजे, आपल्यासारखे 4 लोक धर्माचं ज्ञान देणारे असणारे बनवले पाहिजे नाही का. असं जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःचं मंगल करतो. आणि बाबासाहेबांनी केलेल्या अनंत उपकाराला आपण थोडे परतफेड करणारे बनवू शकतो नाही का. नाहीतर काही खरं नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपण भगवान बुद्धांचं काम करणारे बनू, भगवान बुद्धांच्या धर्माला समोर नेणारे बनू, कारण भगवंताने हे धर्मचक्र प्रवर्तन केलं आहे. भगवंताने लोक कल्याणासाठी या धर्माला समोर नेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही त्याच धर्माला आता आणखी समोर गती देण्याचं काम करू, तर तुम्हाला हा धर्म धारण करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. ह्या 4 गोष्टी जरी तुम्ही करू शकला तरी तुमचं खूप मंगल. भगवंताविषयी श्रद्धावान बना, धम्माविषयी आणि संघाविषयी श्रद्धावान बना, आणि
शीलाचं पालन करा. श्रद्धावान बनून श्रद्धेनं 3 रत्नाची सेवा केली पाहिजे. दररोज न चुकता बुद्ध विहारात आलंच पाहिजे. बघा, बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही बुद्ध विहारात गेलेच पाहिजे. तुम्ही जर कर्मचारी असाल तर तुम्ही दर रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे, नाही का? मग आपण बाबासाहेबांचे अनुयायी, तर मग आपण कसं केलं पाहिजे? न चुकता विहारात आलं पाहिजे. बघा, तुम्हाला एवढा लाभ सांगितला. तुम्ही जर घरून निघताना फक्त एवढा विचार केला की मी भगवंताचे दर्शनासाठी, वंदना करण्यासाठी जात आहे, आणि ते एक पाऊल उचललं, ते एका पावलाची किंमत फार मोठी आहे, नाही का? तुम्हाला सांगितलं आता. मग तुम्ही तसे एक पाऊल उचलत बुद्धविहारामध्ये आलात, श्रद्धेने वंदन केला, पुन्हा परत घरी गेला. किती मंगल आहे, किती कल्याण आहे, नाही का? मग असं मंगल करण्याचं सौभाग्य आपल्याकडे आहे. स्वतःच्या जीवनाला असं पुण्यमय, भाग्यमय बनवण्याचं सौभाग्य आहे. याला हातून गमावू नका. जर तुम्ही हातून गमावली संधी तर पुन्हा संधी मिळत नाही, पुन्हा संधी भेटत नाही, नाही का? पण जर तुम्ही या संधीचा लाभ घेतला, या संधीचा तुम्ही लाभ घेतला, तर तुम्हाला मी 2 गॅरंटी देतो. ओके, या संधीचा लाभ घेऊन तुम्ही पूर्ण केलं तुम्ही, तर तुम्हाला 2 प्रकारची गॅरंटी आहे. तुमचं हे जीवन सुखाने तुम्ही तर जगणारच, पण आपला देह सोडल्यानंतर 100% तुम्ही सुगती देवलोकामध्ये जन्म घ्या. ज्या देवलोकामध्ये बघा, भगवंताच्या काळात करोडो उपासक, श्रोतापन्न, सकदागामी उपासक कुठे आहेत? देवलोकामध्ये. श्रावस्ती नगरामध्ये 7 करोड लोक राहत होते. त्यापैकी 5 करोड लोक श्रोतापन्न होते. 5 करोड एका नगराची गोष्ट आहे. विचार करा, बाकी या जम्बूद्वीपात काय धर्म असेल. ते सगळे लोक कुठे आहेत? तिथे आहेत. मग अशा पुण्यवान, गुणवान, मार्गफळ लाभी देवता लोकांमध्ये आपल्याला, त्या लोकांच्या मध्ये आपल्याला सुद्धा जन्म घ्या सौभाग्य भेटते. तिथे जर तुम्हाला श्रोतापन्न आधी तुम्हाला फळ मिळवता नाही आलं, तर दुसरी गॅरंटी आहे की भविष्य काळामध्ये एक भगवान बुद्ध येणार आहे. आपल्या गौतम बुद्धांसारखेच एक भगवान बुद्ध येणार आहे. त्या भगवंताचं नाव काय आहे? आर्य मेत्तेय सम्यक संबुद्ध. त्या सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये तुम्हाला मनुष्य लोकात जन्म घेण्यासाठी, त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, त्या भगवंतात विशेष शब्द तुमच्या कानावर येता क्षणीच तुमच्या हृदयात श्रद्धा जागवण्यासाठी, त्या भगवंताने सांगितलेल्या धम्माला ऐकण्यासाठी आणि त्या धम्माला श्रवण करून त्याच्यानुसार आचरण करून निर्वाण मिळवण्यासाठी तुम्हाला हे पुण्य कार्य पडणार आहे. ही गॅरंटी. ओके, मग एवढं मोठं सौभाग्य, नाही का? मग एवढं मोठं सौभाग्य तुम्ही जर हातून गमावलं तर किती मोठं नुकसान आहे. पापी मनुष्यांना भगवान बुद्ध भेटतात का? नाही. आणि पापी मनुष्य कुठे जरी असला किंवा पापी प्राणी कुठे जरी असला, भगवान बुद्ध सुद्धा त्या माणसाला पाहत नाही. भगवान बुद्ध तर करुणावान असतात. मग भगवंतानी का पाहू नये? जसं आता रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले, अमावस्या आहे आणि घनदाट असा अंधकार आहे. त्या अंधकारामध्ये आपल्याला काय दिसते का? तुम्ही म्हटलं पहा, कुठं काय दिसते का? कुठं झाड आहे, कुठं माणूस आहे, कोणता प्राणी आहे, दिसते का? त्या घनदाट या घनघोर अंधकारामध्ये जसं काही दिसत नाही, तशा प्रकारे पापी माणूस, पुण्याच्या अभावाने जगणारा माणूस भगवान बुद्ध सुद्धा त्या अंधारात शिरलेल्या प्राण्याला जसं कोणी पाहू शकत नाही, तसं भगवान सुद्धा पाहत नाही. भगवंतासाठी ती गोष्ट अननोन राहत नाही. भगवान तर सगळं काही जाणणारे, सगळं काही पाहणारे असतात. पण पाहण्यासाठी काहीतरी बेस लागतो ना, पाहण्यासाठी काहीतरी बेस लागतो. परंतु तो बेस नसतो. काय लागतो बेस? पुण्य करणं, नाही का? तुमच्याकडे जर पुण्य असेल ना, तुम्ही 100 योजन दूर असाल, भगवान बुद्ध तिथे राहू शकतो. कधी कधी
भगवान बुद्ध त्याच्यापेक्षा लांब असतील, तुम्ही तिथून सुद्धा भगवानापर्यंत येऊ शकता. कशामुळे? पुण्यामुळे. आणि म्हणून पुण्य कर्म. ओके, तर ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाप्रती अटूट श्रद्धा ठेवा. श्रद्धेने त्यांची दररोज वंदना करा, त्यांचं दर्शन करा, नाही का? श्रद्धेने तशाच प्रकारे शरण जा आणि आपल्या शीलाचं पालन करा. शीलाचं पालन कसं केलं पाहिजे? अखंड रूपाने, त्याला कोणता दाग लागू दिला नाही पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही शीलाचं जर पालन केलं, तुम्ही भगवंताच्या धम्मामध्ये आलेले बनता, भगवंताच्या धम्मामध्ये उत्पन्न झाले, जन्मलेले बनता. नाहीतर फक्त असं आपण कोणत्या कुळात जन्मल्या मात्र त्यांनी बौद्ध बनतो का? नाही. जन्माने बौद्ध बनत नाही, कपडे घातल्याने बौद्ध बनत नाही. कोणी एखाद्या सर्टिफिकेटवर लिहित आहे बाबा बौद्ध म्हणून, त्याने बौद्ध बनत नाही. या गुणधर्माने बौद्ध बनतात, म्हणजे धर्म आचरणाने बौद्ध बनतात. मग असे बौद्ध बनले पाहिजे. ठीक आहे. आता याच्यानंतर आता तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या ना, ऐकल्यानंतर दररोज तुम्ही बुद्धविहारात आलेच पाहिजे. न चुकता तुम्ही बुद्धवंदना केली पाहिजे. आपल्या घरीसुद्धा आईवडिलांची सेवा केली पाहिजे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे. आपले घरचे जे काही बायको मुलं बाळं आहे त्यांचं धार्मिकतेने सांभाळ केला पाहिजे. स्त्रियांनी आपल्या घरातील सगळे नीटनेटके कामं केली पाहिजे. सासू सासऱ्यांचे कर्तव्य व्यवस्थित पूर्ण केले पाहिजे. हे धर्म आहे. इथे धर्म आहे. जर तुम्ही म्हटलं की मी एकटाच झाडू मारते, दुसरी मारत नाही, नाही का, असं म्हणून रुसारुसी केली आणि घर वेगळे झाले, नाही का, बरं वाटते का? ते पुण्यपासून तुम्ही वंचित झाले. या देहाचा वापर नाही केला तर असं काल तुम्ही झाडू नाही मारला तरी तुम्ही बसून बसूनही थकता, नाही का? तुम्हाला जर म्हटलं इथे 10 घंटे बसा, होते का पॉसिबल? नाही हो. तसंच उभं राहून जर झाडू मारलेले काय फरक पडतो? त्या देहाचा वापर नाही केला ना तर असं देह संपून जाणार आहे. म्हणून सासू सासऱ्यांच्या बाबतीतले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. आईवडिलांच्या बाबतीत सगळे ज्याच्यात धर्म आहे, ज्याच्यामध्ये पुण्य आहे ते केलं पाहिजे. पुण्याची चेतना ठेवून करा आणि मग बघा तुमचं जीवन कसं सुंदर आहे, नाही का? भगवान बुद्ध काय म्हणतात? धम्मो हवे रखती धम्मचारी. याचा अर्थ काय होतो? तुमच्यामध्ये हा धर्म जर असेल, धर्म तुमची सदा रक्षा करतो. तुम्ही कुठेही असाल, तुम्ही एकटे जंगलामध्ये असाल, एखाद्या गुहेत असाल, पाण्याच्या गर्भात असाल, आकाशात असाल, कुठेही असाल, तुम्ही कधी एकटे नाही आहे. तुम्ही अनाथ नाही आहे. तुमच्यासोबत रक्षा करणारा तुमचा एक नाथ आहे. आणि तो नाथ कोणता आहे? धर्मरूपी नाथ आहे. तो नाथ तुमच्या आचरणात तो धर्म आणल्यामुळे तुम्हाला तो नाथ मिळाला. मृत्यूच्या क्षणीसुद्धा कोणी तुमच्याजवळ असो नसो, काही असलं नसलं, पण तुमच्यासोबत धम्म आहे ना, तो धम्म तुमचा नाथ आहे. सगळंच आहे तुमचं. तुम्ही एकटे नाही, तुम्ही अनाथ नाही आहे. आणि म्हणून बुद्धाने काय म्हटलं? आत्ताही अतनो नाथो कोई नाथो परोसिया. म्हणजे काय? तुम्ही तुमचे नाथ बना. दुसरा बाहेर कोणी नाथ नाही आहे तुमचा. ओके. पण याचा अर्थ असा नाही की बेवारच तुम्ही आहात, नाही का? काही लोक म्हणतात आपण कोणीच कोणाचा नाथ नाही आहे, बाहेर कोण नाथ स्वामी नाही, तुमचा कर्ता कविता नाही. पण त्याचा वास्तविक अर्थ कसा आहे? आत्तनाव सुदंतेन नाथं लभते दुर्लभ. याचा अर्थ काय होतो? जेव्हा तुम्ही स्वतःला या धर्ममार्गामध्ये खूप चांगल्या प्रकारे असं दमित करता, या धर्ममार्गानुसार आचरण करता, तेव्हा तुम्ही या संसारातला दुर्लभ नाथ मिळवता. म्हणजे ओ नाथं लभते दुर्लभ. तुम्हाला तो नाथ मिळतो जो नाथ अतिशय दुर्लभ आहे. ऐकणे महत्त्वाची गोष्ट. मग तुम्हाला जर असं वाटत असेल की धर्मरूपी तुम्हाला नाथ मिळावा, तुम्ही कधीच अनाथ राहू नये आणि निर्वाण प्राप्त होईपर्यंत सगळी जीवनधारा सुखी बनावी, तर तुम्हाला हे धर्म समजून घ्यावं लागेल, आचरणात आणावं लागेल, नाही का? तुमच्या ह्या सगळ्या इच्छा कामना पूर्ण होऊ शकतात.
तुमच्या जेवढ्याही कुशल कामना आहेत, प्रार्थना आहे, ज्याच्यामध्ये सुख आहे, ते सगळं काही तुमचं सार्थकी होऊ शकते. सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, नाही का? तुम्हाला वाटत असेल की मला मनुष्य लोकांचं सगळं सुख मिळावं, तेही मिळू नये. तुम्हाला किती प्रकारचं सुख पाहिजे? सगळं सुख, ते सगळं तुम्हाला मिळते, नाही का? तुम्हाला वाटते माझ्याकडे खूप सारे पैसे असायला पाहिजे, चांगले कपडे असायला पाहिजे, खाण्यासाठी चांगलं भोजन असायला पाहिजे, राहण्यासाठी खूप मोठा पॅलेस असायला पाहिजे, घर चांगलं असायला पाहिजे, प्रेम करणारे नातेवाईक असायला पाहिजे, सुखसुविधा देणाऱ्या सगळ्या वस्तू असायला पाहिजे, धनसंपत्ती, अलंकार सगळंच असायला पाहिजे. मी दिसायला सुद्धा शरीराने सुंदर असायला पाहिजे, माझा आवाज सुंदर असायला पाहिजे, माझे डोळे सुंदर असायला पाहिजे, नाही का? शरीरामध्ये ताकद असायला पाहिजे. सगळंच वाटते की नाही? जे जे प्रिय मनाला वाटते ते सगळं काही मिळू शकते जर तुमच्याकडे पुण्य आहे, जर तुमच्याकडे धर्म आचरण आहे, नाही का? त्याच्यानंतर तुमचा हा देह सोडून गेल्यानंतर सुद्धा देवता लोकातलं दिव्य सुख मिळते. आणि एवढंच नाही आहे, या सगळ्या संसारामध्ये जे सर्वश्रेष्ठ सुख आहे, ज्याला निर्वाण म्हणतात, ते निर्वाण सुद्धा तुम्हाला याच पूर्णवर मिळणार. आणि म्हणूनही तुम्ही या प्रकारे पुण्य करा. जर पुण्य नाही केलं ना तर हा देह असा झिजून संपून जातो, नाही का? जळून संपून जाते. सगळं जळून राख होण्याच्या अगोदर याचा वापर करा आणि पुण्य करा. जे टाकलेलं पुण्य आहे ते आपल्या कामी पडणार आहे. ठीक आहे? एवढा उद्देश पुरेसा आहे? छान आहे. तर आता या दिवसापासून तुमच्या या विहारामध्ये दररोज बुद्धवंदना झालीच पाहिजे. दररोज तुम्ही शीलाचं पालन केलंच पाहिजे आणि बाकीचे पुण्यसुद्धा केलेच पाहिजे. आणि मग बघा, तुमच्या राहण्याने 4 लोकसुद्धा सुखी बनले. तुम्हाला नुसतं कोणी सन्मान जरी दिला, त्या सन्मान दिल्या मात्र तुम्ही त्या व्यक्तीचं जीवन धन्य होते. तुम्हाला जरी एक घास किंवा एक ग्लास पाणी जरी दिला, तुम्हाला एक ग्लास पाणी दिल्या मात्र तिने त्या व्यक्तीच्या जन्माचं कल्याण होऊ शकते. ओके? मग असे तुम्ही बना. भगवंताचे श्रावक असेच असतात, नाही का? सत्पुरुष लोक बनतात, महापुरुष लोक. आणि महापुरुष लोक जिथे कुठे राहतात त्या ठिकाणी हो सगळीकडे सुख राहतात. पण महापुरुष लोक, सत्पुरुष लोक सगळीकडे भेटतात का? हां, भगवान बुद्ध काय म्हणतात माहित आहे? दुर्लभो पुरिसा जन्यो नसो सबथ जायती यथ सो जायती धीरो तंकुलम सुखमेधती. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जे धर्मगुणांनी जे श्रेष्ठ लोक असतात, आजान सत्पुरुष लोक असतात, ते लोक सगळीकडे जन्म घेत नाहीत, पण जिथे जन्म घेतात तो कुळ, तो समाज, तो परिवार पूर्णतः सुखी बनतो, नाही का? जर तुमचा गाव जर असा सत्पुरुष लोकांनी युक्त बनवला, तुम्ही एक उपासिकांनी युक्त बनवला, तर तुम्ही एक सत्पुरुषांचं गाव बनवलं, नाही का? सत्पुरुषांचं गाव बनवलं तुम्ही. आणि तुमच्या इथे जर कोणी राहणारा व्यक्ती आहे, तंकुलम सुख मेधती, या गावातील सगळे परिवार अतिशय सुखाने राहतात, नाही का? असं लोककल्याणाचं काम करा. ठीक आहे? याच्यानंतर आता हे ॲक्टिव्हिटीज तुम्ही केल्या पाहिजे. विशेष म्हणजे तुमच्या गावातील बुद्धविहारामध्ये, मला माहिती नाही कधी, पण माझे काम आटोपल्यानंतर तुम्हाला एक खूप सुंदर मी एक बुद्धमूर्ती दान देतो. ठीक आहे? तुमच्या बुद्धविहारामध्ये जे 3-3.5 फूट राहील, अतिशय सुंदर. ठीक आहे? परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे दररोज तुम्ही भगवंताची वंदना केली पाहिजे. तुमच्या गावामध्ये भगवान आहेत म्हणजे तुमच्या मनात भावना आली पाहिजे की माझ्या गावामध्ये भगवंतासाठीची कुटी आहे, बुद्धविहार आहे, आणि त्यामध्ये भगवान राहतात. आणि मला भगवंताला पाहिलं पाहिजे, त्यांची वंदना केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. भगवंताच्या प्रति श्रद्धा ठेवून तुम्ही इथे छोटासा झाडू जरी मारला, इथं थोडासा कचरा इथला तिथं जरी ठेवला, तरी ती बुद्धांची सेवा आहे.
आणि बुद्धांची सेवा फार मोठी सेवा नाही का? त्या सेवेसारखं दुसरी सेवा नाही आहे. मग हे सेवा करण्याचं सौभाग्य तुम्हाला या बुद्धविहारामुळे भेटलं आहे नाही का? मग त्याचा लाभ घ्या, त्याला हातून गमावू नका, जसं जमते तसं करा. ठीक आहे? तर तुमच्यासाठी एवढा हा धर्मोपदेश आहे. हा धर्मोपदेश तुम्हाला सुखाने धर्मजीवन जगण्यासाठी आणि धर्माचे महान प्रतिफळ मिळवण्यासाठी हेतू बनव. या सद्भावनेने मी पुण्यानुमोदन करून आशीर्वाद करतो. सगळ्या दानाला जिंकणारं धर्मदान देऊन मी जे पुण्यार्जन केलेलं आहे, तुम्ही धर्म श्रवण करून पुण्यार्जन केलेलं आहे. तसेच भिक्षू संघाला दान करून, शील ग्रहण करून, बुद्धपूजा परित्राण पाठ करून जे पुण्यार्जन केलेलं आहे, हे संपूर्ण पुण्य सगळ्याच महेशाक्य अल्पेशाक्य देवतांना अनुमोदन आहे. या वाकी गावातील सगळ्याच भूमट्टकायी देवतांना सुद्धा हे पुण्य अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने सगळ्या देवतांना दिव्य सुख शांती मिळो, समृद्धी मिळो. या पुण्याच्या अनुमोदनाने प्रसन्न झालेले देवतागण या वाकी गावातील सगळ्या उपासक उपासिकांना धार्मिक आरक्षा प्रदान करो. हे पुण्य सगळ्या देवतांना निर्वाण करण्यासाठी हेतू प्रत्यय बनो अनुमोदन आहे. साधू. तसेच या वाकी गावातील सगळ्याच उपासक उपासिकांना हे पुण्य अनुमोदन आहे. आणि विशेष रूपाने या ठिकाणी मला निमंत्रित करणारे ज्या उपासिका आहेत त्यांना सुद्धा हे संपूर्ण पुण्य अनुमोदन आहे. या विहाराची सेवा करणारे, भगवंताची सेवा करणारे जेवढेही उपासक उपासिका आहेत सगळ्यांना हे पुण्य अनुमोदन आहे. या गावातील सगळ्याच मनुष्यांना, अमनुष्यांना, दृश्य अदृश्य सगळ्या जीवांना हे पुण्य अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांना सुख शांती मिळो, आयुष्य आरोग्य बल मिळो. तुम्हा सगळ्यांचे इच्छित संकल्प पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाण्यासाठी आणि निर्वाण मिळवण्यासाठी हेतू प्रत्यय बनो अनुमोदन आहे. आशीर्वाद.